हल्ली डिजिटल अरेस्ट नावाचा एक डिजिटल स्कॅम ट्रेंडिंगला आलेला आहे. काय होतंय, काय असतो हा डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमका काय प्रकार आहे की याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ कॉल येतो ज्यामध्ये समोरून कोणीतरी गव्हर्नमेंट ऑफिसर लाईक सीबीआय, ईडी ऑफिसर, आयटी ऑफिसर बोलताय, पोलीस ऑफिसर बोलताय असं सांगून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचं डॉक्युमेंट्स हे कुठल्या तरी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वापरले जात आहेत असं सांगून तुमच्या नावाने अरेस्ट वॉरंट असल्याचं तुम्हाला भासवून दिलं जातं. तुमच्या अकाउंटला जे पैसे ते ब्लॅक मनी आहे असं त्यांना माहिती, अशी आम्हाला माहिती मिळाली असं तुम्हाला सांगितलं जातं आणि मग तुम्ही घाबरून गेलेले असतात. काहीतरी नार्कोटिक ड्रग्सचा गुन्हा असतो किंवा मग इलिगल वेपन सेल अँड परचेसच्या गुन्ह्यात तुमचं नाव आलंय. मग आता ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल, या गुन्ह्यातनं नाव काढून घ्यायचं असेल तर तुमच्याकडनं ह्यूज अमाऊंट ऑफ मनी डिमांड केली जाते. तुम्ही पण पूर्णपणे घाबरून गेलेले असतात म्हणून ते मागतील ती रक्कम तुम्ही त्यांना पे करता. परंतु ते एवढ्यावरतीच थांबत नाही. पुढे जाऊन मग तुमचं पूर्ण व्हेरिफिकेशन करायचं म्हणून तुमच्या घरातल्यांची, तुमच्या रिलेटिव्हची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन ते तुमच्याकडनं घेतात. तसंच तुमच्याकडनं बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तुमचे गैर व्हिडिओज काढले जातात आणि मग आता स्कॅम इथून पुढे चालू होतो की तेच व्हिडिओज तुम्हाला पाठवून तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमच्याकडनं आणखी पैसा डिमांड केला जातो. आता डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय आणि कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट नावाची कुठलीही तरतूद आहे का आणि याच्यातनं बाहेर कसं पडायचं, याच्यापासून वाचायचं कसं, हे जाणून घेण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा.